ज्यावेळेला दरवाजा उघडला ना, तो झोपडीचा नव्हता हो बोरगावकर, तो ज्ञानेश्वरीचा होता, अमृता अनुभवाचा होता, चांगदेव 65चा होता आणि तुमच्या माझ्या अंतकरणातल्या हरिपाठाचा होता. म्हणून आपण जे खातोय ना ते ज्ञानोबारायचं अन्न आहे. त्या अन्नावर मस्ती नसते करायची, त्या अन्नावरती केवळ कृतज्ञता व्यक्त करायची असते. जेथे जी कृपाला जे वरू, तेथे जी म्हणे व्यभिचारू, तरी मी का भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे जिथं कृपा होते तिथं नसतं कृतज्ञ बनायचं. ज्या नाम साधनेनं आपल्याला ही वाणी दिली, आता त्याच वाणीच्या आधारावर हा देह सुद्धा तिकडे लावायचा. देह देवाचे कारणी विठोबार कुमारी. सगळ्यांनी सावकाश भजन करा, सरळ बसा सगळ्यांनी, हाताने टाळी, मुखाने नामघोष. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई. बोला बोला विठोबार कुमाई जय जय विठो. मला तर नाचावच वाटते भरत भाऊ आज. खरंच काय तुमच्या हातात देवानं गोडवा दिला, खरी कृपा आहे की नाही. आणि एवढं सगळं हे काय पैशाने मिळत नाही महाराज. एक गाय घ्यायला तयार होत नाही. तुम्ही सगळी दिग्गज माणसं इथं केवळ आणि केवळ या महात्म्यामुळे येत आहे. हे सिद्धेश्वर बाबा कसं काय तुमच्या हातात सापडला देव जाणे. इकडे एक शिवलिंग सापडलं आणि हे दुसरे महात्मे सापडले, महादेव त्यातल्या त्यात. खरोखर तारीख घ्यायला साधारणतः वर्ष तरी झालं असेल. 18 फेब्रुवारी तारीख, वर्ष. आता हे उत्सव असे असतात बाबा, रात्रीचं नाही सकाळचं द्या, सकाळचं नाही दुपारचं द्या, तुम्ही द्याल ते द्या, कारण ते उत्सवच आहे. पण मी महाराज उत्सव जरी असले तरी मी फार हातचा राखून तारखा देणार माणूस. मी एकदम दिवसाचं, आणि विशेष फक्त शिवजयंती म्हणून एक दिवस कीर्तन करणाऱ्याला कीर्तनच देत नाही. ते काही सांगू नको बाबा. एक दिवस, अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही पार्ट आहे, अभिनय आहे का तो 1-2 तासाचा? त्याला 50 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो, लगाम घेऊन. दाढी वाढवताना चंद्रकोर लावली म्हणजे नाही जमत ते. नुसती दाढी वाढवायची, चंद्रकोर लावायची. लोक वर्षभर सांगतो तू दाढी ठेव, यंदा तुला शिवाजी राजा बनवणार. अरे तो दारू पितो दररोज, त्याला काय राजा बनवायचं? माझ्या महाराजांचं पार्ट घ्यायला सुद्धा जन्मोजन्माची पुण्याई लागते, आहे की नाही. महाराजांचं नाव घेतलं की अंगात येतं आमच्या. हे रक्त सुद्धा तेच आहे. हे सगळं मावळे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचे. आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर का नाही? जितका वारकऱ्याला आहे तेवढा कोणाला नाही महाराज. सगळ्यात जास्त राजाचा आदर काय? राजे तर अनेक झाले, बादशाह अनेक झाले या देशात. ताजमहल बायको करता बांधणाऱ्या शहाजहान बांधणाऱ्याचे हात छाटून टाकले, आणि रायगडावरती स्वतःचं घर विकून मंदिर बांधणाऱ्या मावळ्याचं नाव दिलं माझ्या रायरेश्वराच्या मंदिर. वैभव आहे जगण्यातलं. सिंहासन बाजूला सारून ताळपत्रीवर कीर्तनाला बसवत होते महाराज. इथं आमदार निवांत बसायला तयार नाही 10 मिनिट. शिवाजी महाराजांपेक्षा तर काम नसेल ना आमदाराला. आपलं बोलणं थोडं खुलं आहे. हे विशाल महाराज खोलेंचं कीर्तन आहे, झोमणारं कीर्तन आहे. पण आहे का कोणाची तयारी आज बसायला? क्वचित अशी माणसं आहेत. मी पहिलेली. आमचे भैयासाहेब रवींद्र प्रल्हादराव पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 6 वेळा विधानसभा लढवली. पण पायी पंढरीची वारी करणारा मी पाहिलेला महात्मा आहे. पायी वारी तेवढं तर घेतलंच पाहिजे महाराज. राजकारण सांभाळून आपल्या संप्रदायाच्या सगळ्या आचारसंहिता जोपासणं नाही जमत कोणाला. आता ते जमावं सगळ्यांना, ही अपेक्षा आहे. थांबलं पाहिजे असं आहे. मला उद्या माणिकराव कोकाटे साहेब आहेत, सिन्नरचे आमदार. ते मंडळी म्हणत होते आमदार साहेब येणार आहे. म्हटलं मला बरं वाटतंय आमदार साहेब कीर्तनाला येणार, या गोष्टीचा आनंद आहे. खरोखर ज्या लोकांनी कीर्तन ऐकले पाहिजे ते लोक जर कीर्तनात आले ना महाराज, तर त्याचं परिवर्तन वेगळं होईल. हो, 1000 लोकांना सांगितल्यापेक्षा 1000चा जो मालक आहे त्याला सांगायचं ना. एका जिल्हा परिषद सदस्याने कीर्तन ऐकलं की जिल्हा परिषद गटात क्रांती होते. एका आमदाराने कीर्तन ऐकलं की तालुक्यात बदल होतो. संप्रदायाच्या बाबतीत लोकांकडे, वारकऱ्यांकडे, धोत्रावाल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो लोकांचा. हे जर सगळ्यात 288 लोकांनी केलं ना, तुम्हाला काय सांगावं महाराज. ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याशिवाय विधानसभेचं पाऊल सुद्धा चढणार नाही. इतकी क्रांती होऊ शकते. इतका मोठा संप्रदाय आपला, इतकी वैभव आहे संप्रदायाचं. असो, तुमचे 10 मिनिट जास्त घेतले, काही जास्त न घेता
त्यामुळे वेळेत थांबलेलं बरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं नको वाढवलेलं. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, नामरूपी साधनेला लागलेली 2 फळं, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. 3रं फळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. हे अंतकरण त्याचं निर्मळ होईल, चित्त पवित्र होईल. इतकं गंगाजळाची उपमा या चित्ताला दिलेली आहे. एवढं पवित्र होईल. गंगाजळ अनेक वर्ष एखाद्या बंद बाटलीमध्ये ठेवा, त्यात विकार उत्पन्न होत नाही, किडा उत्पन्न होत नाही. अशी परिस्थिती जर या नाम साधनेमुळे आपल्या चित्तावरती होत असेल तर आपण ती का घेऊ नये, हाच भला मोठा प्रश्न आहे. तुम्ही जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर नाम घ्या माता भगिनींनो. खूप नाम गा देवाचं. पाळणा हलवताना गा, बसताना गा, उठताना, निजल्याने गा. कसंही तुमची अवस्था कशी असो तुम्ही म्हणा, बाकी विठ्ठल 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 म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. हे जे गोजीरवानं पोरं दिसत आहेत ना, यांनाही म्हणा. मी तर सांगतो, ज्या वेळेला तुमच्या हातात पाळण्याची दोरी येईल यावेळेला भलतं सलतं काहीतरी म्हणू नका. म्हणा ना एखादा पाळणा, एखादी गवळण म्हणा, एखादा अंगाई गीत म्हणा. अनेक चांगले भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत म्हणा. तुम्ही म्हटलं पाहिजे पाळण्याची दोरी हातात आली, तुम्ही का चालले का घरी? घरी चालले तुम्ही? झालंय आपलं बरं का. तुम्ही आता लाईट गेली का आली? आमच्या गावातल्या एका माणसानं ऊर्जा मंत्र्याला पत्र लिहिलं. ऊर्जा मंत्र्याला, साहेब तुम्ही दिलेली तुमची लाईन नावाची पोरगी आमच्या घरी काही नीट नांदत नाही बुवा. सकाळी जाते, संध्याकाळी येते, कधी कधी चालू कीर्तनात जाते. आम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही. आम्ही तिचा घटस्फोट देतो. ऊर्जा मंत्र्याने ते पत्र वाचलं रे, म्हणे बापरे फारच कंटाळलेला दिसतो आपला जावई. साहेब तुमची पोरगी आम्ही सांभाळू शकत नाही. हे वाचलं आणि लगेच साहेबांना पत्र घेतलं. जावई बापू तुमचं पत्र वाचून फार वाईट वाटलं. आमची मोठी पोरगी इतकं चुकीचं वागेल असं आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं. पण काळजी करू नका, आम्ही आमच्या मोठ्या मुलीचा घटस्फोट आनंदानं स्वीकारतो. आम्ही तुम्हाला आमची लहानी मुलगी देतो, तिचं नाव आहे शिंगल फेज. तुम्ही तिला घेऊन जा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. अरे काय कल्याण होईल? मोटारी चालतील की मशिनी चालतील आमच्या, आता काय होणार आहे? शेवटी भावाची व्यवस्था करावी लागते, जनरेटर आणून, तेव्हा कुठे दिवस भागतो. असं आहे. झालंय बरं का आपलं. या गोजिरवाण्या बालकांवर संस्कार करायचे असतील आणि पवित्र चित्त अंतःकरण निर्मळ करायचं असेल तर तुम्ही खरंच गीत गा देवाचं. दररोज म्हणा, काही येईल ते म्हणा. निळोबाऱ्यांच्या, नाथांच्या, तुकोबाऱ्यांच्या, ज्ञानोबाऱ्यांच्या गवळणी इतक्या सुंदर आहे महाराज की वारकऱ्याला प्रेमात टाकणाऱ्या गवळणी. होते बहुता दिवसा आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले, इथले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. व धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. निळोबार आहे. चला नामदेवरायांकडे. विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी, विटे उभी मूर्ती कृष्ण मूर्ती बहु काळी. वो माय रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी. वो माय यमुना जळे ही काळी. वो माय. नाथ महाराज तर परता वय माघारा, देह भाव गुडाला सारा. नाही संसारा सीतारा, नाही संसारा सीतारा. भेद भ्रम गेला कमल नयना, मुरली नको वाजवू मनमोहना, मुरली नको वाजवू मनमोहना. माऊली घनुवाते गुणगुणा, हे भवतार कुहा काना, भवतार कुहा काना.
आनंदाने झोपेल आणि उठलेल्या पोराच्या चित्तावरती परिणाम सुद्धा होईल. हे केवळ आणि केवळ त्या शब्दातली ताकद आहे. अभंगाचा भाव संपलेला आहे. फक्त शेवटचे चरण तुमच्या लक्षात आणून देतो. सुंदर भैरवी म्हणतील, ज्याला नामरूपी साधनेचं बीज शुद्ध पेरता आलं त्याची वाणी अमृतासारखी होईल 1, देह देवाच्या कारणे जाईल 2, चित्त गंगाजळासारखं पवित्र होईल 3, सर्वांगानं तो निर्मळ होईल 4, आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे गुण ज्याला मिळालेले आहेत, हे सगळे फळं ज्याला मिळालेले, त्याचं जर दर्शन समाजाला झालं तर त्या समाजाला त्याच्या दर्शनातून काय फायदा होईल. अभंगाचं शेवटचं चरण, तुका म्हणे जाती, 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 जाती, तुका म्हणे 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 जाती, ताप दरुशने विश्रांती, ताप दरुशने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, ताप दरुशने दर्शन विश्रांती, मुखी देह देवाचे कार, देह देवाचे कारणी, कारणी देह, देह देवाचे, देह देवा, देह देवाचे, देह देवाचे कारण, देह देवा
चालू बसा, आहे. दोन खाली मिनिटं बसा. खाली बसा. खाली बसा महिला मंडळ खाली बसा 2 मिनिटं झाले झाले आता खाली बसा देवा जय हो देह देवाचे कारणे हरि राम देह देवाचे कारण हरि देह देवाचे कारण देह देवाचे कारण राम हरि देह देवाचे कारणे देह देवा हरि देवाचे देवाचे कारणी कारणी राम कारणी
देवाचे राम देह देवाचे देवाचे कारण देह टाळ वाजवा. देवाचे कारणी 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 देह 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 देवाचे तापदर्शने विश्रांती. जीवनातला ताप निवृत्त होऊन जाती जातो म्हटलं असतं तर एक, पण जाती म्हटल्यावर त्रिविध ताप जळून नष्ट होतील. फक्त आणि फक्त नाम साधनेच्या बीजाच्या आधारावर मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. इतकी मोठी गायक वादक मंडळी असल्यानंतर कीर्तनाला 15-20 मिनिट 25 मिनिट उशीर होणं ते कीर्तनकाराला सुद्धा साहजिक आहे. कीर्तनकारालाही त्यावेळेला टायमिंग बघावं लागत नाही. का? कारण आनंद जगावेगळी. तुम्ही इतक्या लांबून लांबून आलेत, चाली ऐकण्याकरता आले, पखवाज ऐकण्याकरता आले, काही भाव ऐकण्याकरता आले. सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी पूर्ण कीर्तनामध्ये देण्याचा प्रयत्न ही मंडळी आटोकाट करत असतात. त्यामधून थोडासा उशीर निश्चितच झालेला आहे, पण तोही सहज झालेला उशीर आहे. त्याचा काही मोबदला वगैरे काही नाही बुवा, काही नाही हो, अगदी काय जे आहे ते त्याच्या पलीकडे काय. त्यामुळे सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ख्यातनाम गायक सगळी मंडळी, त्यामध्ये आदरणीय किशोरजी महाराज दिवटे, आदरणीय ओंकार बाबा जगताप, आदरणीय भरतजी महाराज, आदरणीय देवीदास महाराज पावडे, ही सगळी मंडळी या सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. माधव बाबा पुढे आलात, आपला सुद्धा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना असू देत. महाराजांचं कौतुक केलं पाहिजे. जी पोरं आई वडिलांनी सांभाळली नाही ती माधवबाबांनी सांभाळली. जी पोरं कोणीच सांभाळू शकत नव्हतं, घरच्यांना सुद्धा असा त्या पोरांचा कंटाळा यायचा, त्यांचा आट काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माधवबाबांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही तर राहिले का माधवबाबांकडे? मी माधवबाबांकडे राहिलो नाही, पण तिथं जी राहणारी आहे ती आता जरी पाहिली तरी ती तुम्ही कशी सांभाळली असतील याच्यात मनामध्ये माझा विचार येतो. अशी पोरं माझी मित्र आहेत. त्यामुळे अनेक मित्रमंडळी आहेत, ते आज इतके खोडकर आहेत, त्या वयात किती असतील, आहे की नाही खरंच महाराज. त्यामुळं तुम्ही त्यांचा आट काढला आणि लेकरांचे मायबाप माधवबाबा झाले. माधवबाबा प्रणाम आहे तुमच्या चरणावर. सगळी मंडळी आली लांबून लांबून. आमचे मुरलीधर काका पाटील इतका प्रवास करून आले, पुन्हा विजय पाटील त्यांना घेऊन आले आमचे पाहुणे, त्यांना सुद्धा धन्यवाद. हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यूट्यूबला सर्च करा. अनेक पालखी सोहळ्यातल्या मुलाखती, चाली, कीर्तनाचे मुद्दे आहेत. 5-50 कीर्तन यूट्यूबला आहेत. झी टॉकीची 9 कीर्तन आहेत. कलर्स मराठीची काही कीर्तन आहेत. आता येणाऱ्या 21, 22, 23ला प्रगट दिनाच्या निमित्ताने कीर्तन टेलिकास्ट आहे झी टॉकीज मनमंदिराला. प्रगट दिनाच्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचं आपण ऐकावं. पूर्ण भागवताची कथा आहे, सुंदर चाली आहेत. ऐका, वाचा, पहा, मुलांना मुलींना ऐकवा. शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही मरायच्या आत तुमच्या पोराच्या गळ्यात माळ घाला. तुमच्या होती का माहिती नाही, पण तुमच्या पोराच्या गळ्यात घाला. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाच्या गळ्यात माळ घालत नाही तोपर्यंत तुम्ही सुखाच्या अभिलाषा मंडपात बसलेल्या कोण्याच बापाने करू नका, माझी विनंती आहे. तुम्हाला नाही सुख भेटणार तुमचं पोरगं माळकरी झाल्याशिवाय. माळकरी घरात पोरगं असलं पाहिजे. आणि दररोज
तुम्ही किती वेळा तुमची सून हरिपाठ घेत नसली ना, एखाद्या दिवशी सासऱ्याने तिच्या पायावर मुडकं टेकवा, टेकून तर बघा आणि म्हणा, सुनबाई तुझ्या सासऱ्या करता तरी तुला खूप आशीर्वाद मिळेल. या घरात तू लक्ष्मीच्या पावलानं आली, दुसरं काही नको, हरिपाठ घेत जा बाई, दुसरं काही नको. आम्ही तुझ्या आई वडिलांना विचारलं होतं तुझं काय शिक्षण आहे, ते केवळ एवढ्याच करता विचारलं, तुला हरिपाठ वाचता यावा, म्हण तेवढा हरिपाठ म्हण. तो हरिपाठ जर लेकरांनी ऐकला तर तुमची मुलं निश्चित सुसंस्कारित होतील. एवढी विनंती आपल्या सगळ्यांच्या चरणावर करतो. उभी माणसं आहेत, मंडपात जागा नाही, हाऊसफुल आहे, असं वाटतं तिकीटावर पाहिजे होते. हो, किती माणसं आहेत बघा ना. उभी राहिलेली माणसं कीर्तन ऐकणारी फार हुशार, ते काय आपले धरलेले बांधलेले नसतात, त्यांना बरं वाटलं तर ते थांबतात. पण ते इतका वेळची उभं आहे, मला त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी मुक्ताबाईचं भजन करूया, सेवेला विराम देऊया, सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि भजन करायचंय. हा जप तुम्हाला वेगळा काढता आला तर काढा आणि या जपाला हेडिंग द्या, भरत महाराज पठाडे, ओंकार महाराज जगताप, किशोरजी दिवटे गुरुजी या सगळ्यांच्या उपस्थितीत मुक्ताईचा जयघोष असं वेगळं काढून भजन टाका, तुम्हाला मिलियन मध्ये व्ह्यूज मिळतील, है की नाही. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. जल बोले श्री मुक्ताई माऊली. तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. ओ तापी मैया का जल बोले श्री मुक्ताई माऊली. टाळी वाजवा सगळ्यांनी, सब एक साथ. धन्यवाद माय बाप. पूर्णाई का जल भी बोले श्री मुक्ताई. पूर्णाई का जल बोले श्री मुक्ताई माऊली. त्र्यंबक निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. निवासी ज्ञानदा बोले श्री मुक्ताई माऊली. आनंद निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. सासुर निवासी गंगा बोले श्री मुक्ताई माऊली. सासर निवासी दादा बोले श्री मुक्ताई माऊली. सांगदेव निवासी योगी बोले श्री मुक्ताई माऊली. निवासी योगी बोले श्री मुक्ताई माऊली. 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 2 मिनिट सगळ्यांनी हात वरती, सगळ्यांनी आई साहेबांचा माता भगिनी पुरुष मंडळी सगळे हात 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 सगळ्यांनी धन्यवाद. भारत भूका कन कन बोले श्री मुक्ताई माऊली. भारत भूका कण कण बोले श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. ओ श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. ओ श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली. मुक्ताई माज संस्थापक महाराजाधिराज जिजाऊ सुपुत्र शहाजीराज श्री 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 छत्रपती